खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर मालिकेचे शिंदखेडा तालुक्यात भव्य आयोजन। नागरिकांच्या महसूल प्रश्नांना मिळणार एकाच छताखाली तोडगा। नागरिकांच्या दैनंदिन महसूल विषयक अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी शिंदखेडा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर मालिकेचं भव्य आयोजन करण्यात येत आहे। दिनांक 5 मार्च रोजी पत्रकार परिषदेत तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी माहिती दिली आहे। प्रशासनाच्या समन्वयातून नागरिकाभिमुख सेवा देण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला। मंडळ मुख्यालय पातळीवर शिबिरं घेण्यात आली होती ती अशी: रंजाणे 7 मार्च, खलाणे 12 मार्च, नरडाणा 14 मार्च, बेटावर 18 मार्च, वर्षी 24 मार्च, पिंपराड 8 एप्रिल, तामथरे 10 एप्रिल, गोराणे 15 एप्रिल, विरदेल 17 एप्रिल, चिमठाणा 8 मे तर शिंदखेडा 15 मे 2026 रोजी सदर शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या शिबिरामध्ये सुमारे 15 महसूल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। जिवंत 7/12 उतारा, तुकडेबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन, नवीन अकृषक नियमांबाबत माहिती व अर्ज स्वीकृती व कागदपत्र तपासणी, दुरुस्ती व नोंदवही सुधारणा, प्रलंबित प्रकरण निकाली काढणे। यामुळे नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही। प्रत्येक शिबिरात संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर तात्काळ कारवाई करणार आहेत। तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की संबंधित तारखांना आपल्या मंडळ मुख्यालयावर उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा। प्रशासन आपल्या दारी येत आहे। नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं त्यांनी नमूद केले। या समाधान शिबिरामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः दिलासा मिळणार आहे। महसूल कामांसाठी होणारा वेळ, खर्च आणि त्रास कमी होणार असून प्रलंबित प्रकरणांना गती मिळण्याची अपेक्षा आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत। महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा 1 याची अंमलबजावणी करण्यासाठी 18 फेब्रुवारी 2026 रोजी GR त्या ठिकाणी निघालेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण शिंदखेडा तालुक्यामध्ये जे पत्रकार बांधव आहेत तर त्यांची पत्रकार परिषद घेतलेली आहे। सोबतच आपण 7 मार्च या दिवशी शिंदखेडा तालुक्यातील रंजाणे मंडळात आणि दोंडाईच्या अप्पर तहसीलदार कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी विखरण या मंडळामध्ये आपण 2 ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत। सोबतच हे कार्यक्रम त्या ठिकाणी शासनाने जे 8 मे आणि 10 मे या तारखा ठरवून दिलेल्या आहेत तर तोपर्यंत सुरूच राहणार आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानाचा फायदा घ्यावा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.